आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने दोघांना पकडून त्यांच्याकडून 14,60,000 रुपयांचे मॅफेड्रॉन हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. विरोधी टोळीचा गेम वाजविण्यासाठी हे पिस्टल आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. बॉबी भागवत सुरवसे वय 28 वर्षे, राहणार गजरात हेल्थ क्लबजवळ लक्ष्मीनगर येरवडा, आणि तोसीम उर्फ लड्डू रहीम खान वय 32 वर्षे, राहणार दर्गा रोड कसबा पेठ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती दिली. खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथक गेले काही दिवस अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते. त्याबाबत पोलिसांना महत्त्वाची धागेदोरे मिळाल्यानंतर मध्यवस्तीतून दोघांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे 14,60,000 रुपयांचा मॅफेड्रॉन एमडी, देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे व इतर ऐवज असा 16,57,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टलबाबत चौकशी करता त्यांच्या विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी हे पिस्टल आणले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नेमकी कोणाची हत्या करण्यासाठी हे पिस्टल आणण्यात आले होते याचा तपास सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हे अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहाय्यक फौजदार सुनील पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांडरे, नितीन जगदाळे, अजिम शेख, आझाद पाटील, अमोल राऊत, पवन भोसले, नीलम पाटील यांनी केली आहे.